धडा तिसरा, सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. पहिला आहे, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा रिकामी जागा साली संमत करण्यात आला. पर्याय आहे 1912, 1925 आणि 1904. त्याचं उत्तर आहे की भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 साली संमत करण्यात आला. दुसरा, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकामी जागा प्रती जोडाव्या लागतात. पर्याय आहे 4, 2, 6. उत्तर आहे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. तिसरं, सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा नियुक्ती केलेली आहे. पर्याय आहे प्रवर्तकाची, सहकार आयुक्त व निबंधकाची आणि सचिवाची. उत्तर आहे की सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे. चौथा आहे, सहकारी संस्थांकरिता रिकामी जागा कडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते. पर्याय आहे केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था. उत्तर आहे सहकारी संस्थांकरता राज्य शासनांकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते. 5. सहकार आयुक्त व निबंधक रिकामी जागा स्तरावर कार्य करतात. त्याचे पर्याय आहे तालुका, राज्य आणि जिल्हा. उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक राज्य स्तरावर कार्य करतात. 6 आहे, सहकार आयुक्त व निबंधक हा रिकामी जागा प्रशासकीय अधिकारी असावा. त्याचे पर्याय आहेत मवाळ, अकार्यक्षम्य आणि कठोर. उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा. 7 आहे, सहाय्यक निबंधकाची नेमणूक रिकामी जागा स्तरावर होते. पर्याय आहे तालुका, विभागीय आणि राज्य. उत्तर आहे सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते. आता योग्य जोड्या जुळवा. अ गट. पहिला आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. दुसरा आहे सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. तिसरा आहे जिल्हा उपनिबंधक. चौथा आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. 5 आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा. ब गटात आहे पहिलं मुंबई, दुसरं राज्यस्तर, तिसरं 1960, चौथं 1904, 5वं विकासात्मक कार्य, 6वं 1912, 7वं जिल्हास्तर, 8वं नियंत्रणात्मक कार्य, 9वं पुणे, 10वं 1932. आता ह्याची उत्तरे आहेत जोड्या लावलेली. पहिलं आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, त्याची जोडी आहे 1960. दुसरं सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, जोडी आहे पुणे. तिसरं जिल्हा उपनिबंधक, जोडी आहे जिल्हास्तर. चौथं सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे, जोडी आहे विकासात्मक कार्य. 5वं आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा, जोडी आहे 1904. आता खालील विधानांसाठी एक शब्द समूह लिहा. पहिलं, सहकारी संस्थांची नोंदणी करणारा अधिकारी. उत्तर आहे निबंधक. दुसरं, सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणारा अधिकारी. उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक. तिसरं, सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रण अधिकारी. उत्तर आहे जिल्हा उपनिबंधक. चौथं, विभागीय स्तरावरील सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी. उत्तर आहे विभागीय सहनिबंधक. 5वं आहे सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी. उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक. 6वं आहे प्रश्न आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिलं, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. चूक.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात, हे उत्तर बरोबर आहे. दुसरं, सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते, चूक. तिसरं, सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा, बरोबर. चौथं, सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो, बरोबर. पाचवं, सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो, बरोबर. सहावा, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात, बरोबर. पुढील विधाने पूर्ण करा. सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे कार्य आहे. तर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे. दुसरं, सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती रिकामी जागा होय. सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती सहकार आयुक्त व निबंधक होय. तिसरं, सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून रिकामी जागा देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. उत्तर, सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी दाखला देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. चौथं, सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील रिकामी जागा हा महत्त्वाचा दुवा आहे. सहकारी संस्था, सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधला महत्त्वाचा दुवा आहे. पाचवं, भारतातील दुसरा सहकारी कायदा रिकामी जागा साली संमत झाला. भारतातील दुसरा सहकारी कायदा 1912 साली संमत झाला. सहावं, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकामी जागा प्रती जोडाव्या लागतात. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. आता अचूक पर्याय निवडा. सहकार आयुक्त व निबंधक नोंदणी करणे. सहकार आयुक्त व निबंधक पुणे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा जिल्हास्तर. भारतातील सहकारी कायदा. एका वाक्यात उत्तरे लिहा. सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय? उत्तर, सहकारी संस्थांची नोंदणी करणाऱ्या आणि त्यानंतर त्यांच्या विकासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य स्तरावरील सर्वोच्च अधिकाऱ्याला सहकार आयुक्त आणि निबंधक असे म्हणतात. दुसरं, निबंधकाची वैधानिक कार्य म्हणजे काय? सहकार कायद्याचे सहकारी संस्था योग्य पालन करतात की नाही यासाठी निबंधकाला दिलेल्या अधिकारांचा वापर करणे यास निबंधकाची वैधानिक कार्य असे म्हणतात. तिसरं, निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणजे काय? ज्या अधिकारांचा वापर करून निबंधक सहकारी संस्थेचे हितसंवर्धन करतो त्यास निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणतात. चौथं, उपविधी म्हणजे काय? तर उपविधी म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा संच. प्रश्न दुसरा आहे, खाली संज्ञा स्पष्ट करा. सहकार आयुक्त व निबंधक. उत्तर, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 च्या कलम 2, 24 व कलम 3 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात. तो सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. दुसरा आहे दुसरी संज्ञा आहे लवाद. उत्तर, सहकारी संस्थात निर्माण होणारे वाद व तंटे सोडवण्याची जबाबदारी निबंधक पार पाडत असतो. सहकार विषयक कायदा व अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायनिवाडा करणे या निबंधकाच्या भूमिकेस लवाद असे म्हणतात. तिसरा आहे उपविधी किंवा पोटनियम. उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या विषयांचा संच होय. हे नियम सहकारी संस्था कायदा व अधिनियमाच्या चौकटीत राहून आणि आदर्शवत उपविधीच्या आधारे तयार केले जातात. आता प्रश्न आहे स्वमतावर किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक असतो. उत्तर, सहकारी संस्थांची नोंदणी या कार्यास सहकारी संस्थांची निर्मिती असे म्हणतात. दुसरं, सहकारी संस्थांविषयक विकासात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस संस्थेचा पालनकर्ता असे म्हणतात. तिसरं, दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणे, त्यांना वेळोवेळी समज देणे आणि अखेरीस त्यांचे विसर्जन करणे या कार्यास संस्थेचे विसर्जक असे म्हणतात.
सहकारी संस्थांविषयीच्या या तिहेरी भूमिकेवर सहकार आयुक्तांना सहकारी संस्थेचा निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. उत्तर, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. कारणे: पहिलं, सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारद्वारा सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात आलेली असते. दुसरा, निबंधक आपली जबाबदारी पार पाडताना दंडात्मक कार्यवाही करतो. तिसरं, आवश्यक असेल तेव्हा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करणे या बाबी अपेक्षित असतात. चौथं, सहकारी संस्थेच्या नोंदणीपासून तिचे विसर्जन होईपर्यंत प्रत्येक व्यवहारावर त्याचे नियंत्रण असते. त्यासाठी विविध प्रकारची माहिती, सांख्यिकी तपशील आणि अहवाल त्यांच्याकडे सादर केले जातात. त्यात दिरंगाई झाल्यास संचालकांना जाब विचारण्याचा अधिकार त्यास असतो. पाचवं, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तो शासकीय अंकेक्षकाची नेमणूक करतो. अंकेक्षकाच्या अहवालाच्या आधारे अकार्यक्षम संस्थांविरुद्ध तो कार्यवाही करतो. तिसरा प्रश्न आहे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते. उत्तर, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते. कारण पहिलं, सहकारी संस्थेच्या प्रगतीविषयी त्याला आस्था असते. अडचणीच्या काळात मित्राप्रमाणे तो संस्थेत सहाय्य करतो. दुसरं, सहकार आयुक्त हा तत्त्वेता असतो. कारण त्यास सहकारविषयक कायद्यातील तरतुदी व सहकाराच्या तत्त्वांच्या परिपूर्ण माहिती असते. तो सहकारी संस्थांविषयक कायद्यात करावयाच्या सुधारणाविषयीचा सल्ला राज्य सरकारला देतो. चौथं, सहकार आयुक्त हा सहकारी संस्थांचा मार्गदर्शक पण असतो. पाचवं, त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करतो. तसेच व्यावसायिक बाबतीत संस्थेस मार्गदर्शन करतो. चौथा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक याच्यात फरक स्पष्ट करायचा आहे. पहिला मुद्दा आहे अर्थ. अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा प्रमुख असतो, तर सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रमुख असतो. दुसरा मुद्दा आहे निवड किंवा नियुक्ती. अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य करतात, तर सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक राज्य सरकारद्वारा करण्यात येते. तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र व अधिकार. त्याचे कार्यक्षेत्र व अधिकार एका विशिष्ट सहकारी संस्थेपुरते मर्यादित असतात, तर सहकार आयुक्त व निबंधकांचे संपूर्ण राज्यातील सहकारी संस्था आहे त्यांचे कार्यक्षेत्र असते. त्यांच्यावर नियंत्रण गाजवण्याचा त्यास अधिकार असतो. चौथा मुद्दा आहे नोंदणीचा अधिकार. तर अध्यक्ष त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार नसतो, तर सहकार आयुक्त व निबंधकास सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार असतो. आता प्रश्न आहे पाचवा, टिपा लिहा. पहिलं आहे सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये पुढील प्रमाणे आहे. पहिलं, सहकारी क्षेत्राचे नेतृत्व. राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. दुसरं, सहकारी संस्थांना मार्गदर्शन. सहकारी संस्थांच्या संचालकासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करणे. तिसरं, सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. सहकारी संस्थांचा भांडवल उभारणीत सहाय्य करण्यासाठी भागांची खरेदी करणे आणि आर्थिक अनुदान करणे. वित्तीय संस्था व बँकांकडून त्यांना कर्ज प्राप्त व्हावे यासाठी सहाय्य करणे. चौथं, शिक्षण व प्रशिक्षण. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेणे. पाचवा आहे कर्ज वसुली. थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कर्ज वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. दुसरी टीप आहे सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. पहिला आहे नोंदणीविषयक. नियोजित सहकारी संस्थांचे नोंदणी अर्ज निबंधकाकडे दाखल केले जातात. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि नोंदणी अर्ज मंजूर किंवा नामंजूर करणे. दुसरा, उपविधीस मान्यता. नोंदणी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या उपविधींची पडताळणी करणे, त्यात आवश्यक ते बदल सुचवणे आणि अंतिमतः उपविधीस मान्यता देणे. तिसरं, सहकारी संस्थांची पुनर्रचना. ज्या सहकारी संस्था अर्थक्षम नसतील त्यांची पुनर्रचना करण्याचा आदेश देणे. चौथं, सभाविषयक. विशिष्ट परिस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनास मुदतवाढ देणे आणि विशिष्ट परिस्थितीत वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्याचे आदेश देणे. तिसरं आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. यांच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे आहे. पहिलं, सहकारी तत्वांचे पालन करवून घेणे.
सहकारी तत्वांचे सहकारी संस्थेकडून सक्तीने पालन करून घेण्याची जबाबदारी निबंधकाची असते. संस्थेने सहकारी तत्वांचा भंग केला असेल तर त्या संस्थेवर कारवाई करण्याची जबाबदारी निबंधकाची असते. दुसरं, पोट नियमांना मंजुरी देणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोट नियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. निबंधक पोट नियम सहकारी कायद्याला धरून असल्याची खात्री करून त्यास मान्यता देतो. तिसरं, सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. तेव्हा संस्था एखाद्या व्यक्तीस सभासदत्व नाकारत असेल तेव्हा ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असल्यास त्या व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य करतो. चौथं, संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. आता प्रश्न आहे 6वा, कारणे लिहा. पहिलं, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. कारण. उत्तर. पहिलं, सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच राज्य सरकारद्वारा त्याची नेमणूक करण्यात आलेली असते. दुसरं, निबंधक आपली जबाबदारी पार पाडताना दंडात्मक कारवाई करतो. तिसरं, आवश्यक असेल तेव्हा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करणे या बाबी अपेक्षित असतात. चौथं, सहकारी संस्थेच्या नोंदणीपासून तिचे विसर्जन होईपर्यंत त्याच्या प्रत्येक व्यवहारावर त्याचे नियंत्रण असते. त्यासाठी विविध प्रकारची माहिती, सांख्यिकी तपशील आणि अहवाल त्याच्याकडे सादर केले जातात. त्यात दिरंगाई झाल्यास संचालकांना जाब विचारण्याचा अधिकार त्यास असतो. 5वं, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तो शासकीय अंकेक्षकाची नेमणूक करतो. अंकेक्षकाच्या अहवालाच्या आधारे अकार्यक्षम संस्थांविरुद्ध तो कारवाई करतो. दुसरं आहे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. कारण. पहिलं आहे, सहकारविषयक कायदा व अधिनियमाने निबंधकाला सहकारी चळवळीचे नियंत्रण करण्याचे अमर्याद अधिकार दिले आहेत. दुसरं, त्यास या कार्यात सहाय्य करण्यासाठी राज्य स्तरावर अनिश्चित आयुक्त, विभागीय स्तरावर सह आयुक्त, जिल्हा स्तरावर उपनिबंधक आणि तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक याची नेमणूक करण्यात येते. तिसरं, सहकार खात्याला या यंत्रणेद्वारा निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतो. चौथं, त्या अंतर्गत संस्थांची नोंदणी करण्याचा आणि दोषी आढळणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार त्यास आहे. 5वं, संस्थेत वाद निर्माण झाल्यास त्याची सुनावणी करण्याचा व न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यास आहे. विशिष्ट परिस्थितीत अर्थक्षम नसलेल्या संस्थांचे अर्थक्षम संस्थात विलिनीकरण करण्याचा किंवा त्या बरखास्त करण्याचा अधिकार त्यास आहे. तिसरं आहे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. कारण. पहिलं, निबंधक हा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी असतो. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकारी असावा या उद्देशानेच निबंधकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. दुसरं, 1968 साली सहकार आयुक्ताचे पदनाम सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था असे करण्यात आले. तिसरं, सहकार खात्याचा तो राज्यस्तरीय अधिकारी असतो. चौथं, राज्यस्तरीय शिखर संस्था व संघीय संस्थांच्या नोंदणीविषयीचे अधिकार त्यास देण्यात आले आहे. चौथं आहे, सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात. सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात. उत्तर. कारण. पहिलं, राज्य ते तालुका स्तरावरील निबंधकांना सहकारी संस्थांचे नियंत्रण करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. दुसरं, सहकारी संस्थेत तंडे बखेडे निर्माण झाल्यास व्यवस्थापन समितीविषयी किंवा सभासदविषयी तक्रारी असतील तर त्याविषयीची तक्रार संबंधित निबंधकाकडे करण्यात येते. तिसरं, संबंधित निबंधक तक्रारींची चौकशी करतो. संबंधित व्यक्तींना आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश देतो. त्यांचे जबाब नोंदवून घेतो आणि त्यांची उलट तपासणी करतो. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर वादाचे निराकरण करण्यासाठी निबंधक आपला निवाडा घोषित करतो. 5वं, त्याचा निर्णय संबंधित व्यक्तींवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे सहकारी संस्थांबाबत प्रशासकीय न्यायनिवाडा करण्याचा अधिकार निबंधकास असतो. आता प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य लिहा.
उत्तर. सहकार आयुक्त व निबंधकाची काही नियंत्रणात्मक कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं, प्रशासकीय. राज्यातील सहकारी संस्थांचा कारभार सहकार विषयक कायदा व अधिनियमानुसार चालत आहे किंवा नाही त्यावर देखरेख ठेवणे. दुसरं, हिशेब तपासणी. सहकारी संस्थांच्या वार्षिक हिशेब तपासणीसाठी वैधानिक अंकेक्षकाची नेमणूक करणे. अंकेक्षकाने निदर्शनास आणून दिलेल्या दोषांचा, चुकांचा, दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचा आदेश देणे. तिसरा, आर्थिक गैरव्यवहारांचे नियंत्रण. संस्थेच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याची चौकशी करणे आणि दोषी व्यक्तींना कडक शासन करणे. चौथं, शासकीय धोरणांची कार्यवाही. देशातील जनतेच्या कल्याणासाठी शासनाने निर्धारित केलेल्या धोरणांची सहकारी संस्थांद्वारा प्रभावी अंमलबजावणी करून घेणे. पाचवं, दोषी संस्थांविरुद्ध कार्यवाही. सहकारी कायद्यातील नियमांचे पालन न करणाऱ्या, सहकार विषयक शासकाची धोरणाची कार्यवाही न करणाऱ्या, सहकाराच्या तत्वांच्या विसंगत कार्य करणाऱ्या संस्थांना समज देणे आणि त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणे. दुसरा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये पुढीलप्रमाणे आहे. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये पुढीलप्रमाणे आहे. पहिलं, नोंदणी करणे. निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जेव्हा संस्था नोंदणीसाठी अर्ज करते तेव्हा निबंधक संस्थेने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यानंतर संस्थेची नोंदणी करतात आणि नोंदणी प्रमाणपत्र देतात. दुसरं, पोटनियमांना मंजुरी देणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. निबंधक पोटनियम सहकारी कायद्याला धरून असल्याची खात्री करून त्यास मान्यता देते. तिसरं, सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जेव्हा संस्था एखाद्या व्यक्ती सभासदत्व नाकारत असेल तेव्हा ती व्यक्ती सभासद होण्यास प्राप्त असल्यास त्या व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य करतो. चौथं, संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. पाचवा आहे, सभांचे आयोजन. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचे कार्य आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच आवश्यकता असल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याचे कार्यही करावे लागते. 6वं, संस्थेच्या निधीची गुंतवणूक. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे परवानगी देतो. 7वं, न्याय निवाडा. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका पार पाडून न्याय निवाड्याचे कार्य करतात. 8वं आहे, संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने